डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत. ठराव दुसरा. शूद्र जातीचा उपमर्द करणारी, त्यांची प्रगती खुंटविणारी, त्यांचे आत्मबल नष्ट करून त्यांची सामाजिक, राजकीय व आर्थिक गुलामगिरी कायम करणारी मनुस्मृतीतील संबंधित वचने ध्यानात घेऊन वरील हिंदू मात्राच्या जन्मसिद्ध हक्कांच्या जाहीरनाम्यात गोवलेल्या तत्त्वांशी तुलना करून सदरहून ग्रंथ धर्मग्रंथ या पवित्र नावास शोभण्यास अपात्र आहे असे या परिषदेचे ठाम मत झाले व ते मत व्यक्त करण्यासाठी आपल्या लोकविग्रही व माणुसकीचा उच्छेद करणाऱ्या ग्रंथाचा ती दहनविधी करीत आहे. मांडणार गंगाधर नीलकंठ सहस्रबुद्धे. अनुमोदन राजभोज. पुष्टी थोरात. ठराव तिसरा. सर्व हिंदू धर्मीय हे एकवर्णीय समजण्यात यावेत. हिंदू या संज्ञेने हा वर्ग ओळखण्यात व संबोधण्यात यावा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र वगैरे वर्णविषयक संज्ञांनी, महार, मांग वगैरे जातीविषयक संज्ञांनी स्वतःला अगर दुसऱ्याला संबोधण्याची कायदेशीर मनाई करण्यात यावी असे या परिषदेचे मत आहे. वाटल्यास धंद्यावरून शिंपी, सोनार, माळी असे म्हणवून घेण्यास तसेच मराठा, कोकणस्थ, देशस्थ वगैरे प्रांत अगर देशनिर्देशक नावे उपयोगात आणण्यास हरकत नाही. मांडणार कोंडीराम खोलवडीकर. अनुमोदन सुभेदार घाटगे. पुष्टी निर्मळ गंगावणे. दुजोरा धोंडीराम गायकवाड. ठराव चौथा. या परिषदेचे असे मत आहे की 1. धर्माधिकारी ही संस्था लोकमतानुवर्ती व लोकनियुक्त करण्यात यावी. 2. हा पेशा स्वीकारण्याचा व त्याच्याकरिता स्वतःला लायक करून घेण्याचा हक्क व योग प्रत्येक हिंदू मात्राला देण्यात यावा. 3. धर्माधिकाऱ्याची परीक्षा घेण्यात येऊन मग त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात यावीत. प्रशस्तीपत्रे न मिळालेल्या कोणत्याही व्यक्तीला धर्माधिकारी म्हणविण्याची अगर तत्संबंधी विधिकर्मे करण्याची कायदेशीर मनाई करण्यात यावी. 4. ग्राम धर्माधिकारी, तालुका धर्माधिकारी व प्रांत धर्माधिकारी अशी सामान्यतः धर्माधिकाऱ्यांची योजना करण्यात यावी. 5. वरीलप्रमाणे नियोजित केलेल्या धर्माधिकाऱ्यांस धर्मविधी केल्याबद्दल दक्षिणा अगर इतर प्रकारचा मेहनताना अगर पारितोषिक घेण्याचा अधिकार असू नये. त्याऐवजी इतर सर्व खात्यातील अधिकारी वर्गाप्रमाणे याही खात्यातील लहान मोठ्या अधिकाऱ्यांना सरकारी नोकर समजण्यात यावे व त्यांना सरकारातून योग्य तो पगार देण्यात यावा. मांडणार पतित पावनदास बुवा. अनुमोदन गिरिजाशंकर शिवदास. पुष्टी चौरे मास्तर. दुजोरा राघोनारायण वनमाली. वरील ठरावावर अत्यंत मनोवेधक व मार्मिक भाषणे झाल्यानंतर मनुस्मृतीचं दहनविधी करण्यात आला. हा विधी सभेस आलेल्या अस्पृश्य वर्गाच्या साधू संतांच्या हातून करण्यात आला. ग. तथा बापूसाहेब सहस्रबुद्धे हे मनुस्मृतीतील विषमता निर्माण करणारे श्लोक वाचून पृष्ठ फाडत होते व त्या प्रत्येक पृष्ठाचे दहन करण्यासाठी वेदीत टाकले जात होते. उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.